श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे अजा एकादशी. प्रत्येक महिन्यामध्ये एकादशी तिथी ही येत असते आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं आणि प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात. एक कृष्ण पक्षामध्ये येते आणि एक शुक्ल पक्षामध्ये येते. तर श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला विशेष महत्त्व आहे. या एकादशीला अजा एकादशी म्हणतात. या एकादशीचं पालन केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते, व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो. हिंदू पंचांगानुसार 29 ऑगस्ट 2024 रोजी मध्यरात्री 1:19 श्रावण कृष्ण पक्षातील एकादशी तिथीचा प्रारंभ होत आहे. तर 30 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 1:37 ही तिथी समाप्त होत आहे. उदय तिथीनुसार अजा एकादशी ही 29 ऑगस्ट 2024 रोजी साजरी केली जाणार आहे. या तर व्रताचे पारण जे आहे तर शुक्रवारी 30 ऑगस्ट रोजी सकाळी 7:39 पासून ते 8:31 पर्यंत करता येईल. तर ह्या अजा एकादशीच्या दिवशी व्रत केल्याने भगवान श्री हरिविष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात. त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ही एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपल्या सर्व अडचणी, दारिद्र्य, आजारपण नावालाही उरणार नाही. त्याचबरोबर कितीही कठीण इच्छा असू द्या, ती इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचे दारिद्र्य, गरिबी ही देखील संपून जाईल. तुमच्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे, वाईट शक्ती आहे, दोष आहेत, करणीबाधा आहे, शत्रुबाधा आहे, तर यासारखे दोष देखील दूर होऊन व्यक्तीच्या सर्व कठीणातील कठीण इच्छा ह्या पूर्ण होतात. आणि त्यामुळेच ही जी काही उपाय आहे तर तो कसा करायचा आहे याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका आणि व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. तर पहा, हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला उद्या अजा एकादशीच्या दिवशी करायचा आहे. तर पहा, हा जो उपाय मी तुम्हाला सांगत आहे तर तो अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी करायचा आहे. कारण प्रत्येकाच्या हातून काही ना काही चुका ह्या होत असतात, काही ना काही पाप किंवा वाईट कर्म हे होत असतं आणि अशा वाईट कर्मातून, पापातून आपल्याला मुक्ती मिळण्यासाठी असे काही उपाय जे आहेत तर ते आपल्याला करायचे असतात. आणि असे हा वस्तू जर आपण अंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ केली तर आपले जे काही वाईट कर्म केलेले आहेत, वाईट पाप आपण केलेले आहेत, किंवा तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे आणि खूप कष्ट मेहनत केली तरीसुद्धा तुमची इच्छा ही पूर्ण होत नाही आणि प्रयत्न करून तुमची इच्छा पूर्ण होत नाही तर तुम्हाला हा एक उपाय आवर्जून उद्याच्या दिवशी करायचा आहे. जर आपल्याला काही दोष लागलेले असतील किंवा काही नकारात्मकता आपल्यामध्ये असेल किंवा काही शत्रू बाधा आपल्याला झालेली असेल किंवा आपले जे ग्रह दोष आहेत ते जर कमकुवत असतील तर आपण कितीही उपाय सेवा केल्या तरी सुद्धा आपल्याला त्याचं फळ हे प्राप्त होत नाही. अशा वेळी आपलं शरीर शुद्धीकरण होणं अतिशय महत्त्वाचं असतं. आणि एकादशी तिथीला जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या जीवनातील सर्व दोष, अडचणी ह्या दूर होऊन जातील. त्याचबरोबर दारिद्र्य, आजारपण, गरिबी ही सुद्धा निघून जाईल. आणि म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. सर्वप्रथम तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं आणि या दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करण्याला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं. आणि म्हणून जर तुम्हाला पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य झालं तर आवर्जून तुम्ही पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करावं. आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर मी तुम्हाला जे काही घरी टाकण्यासाठी पाण्यामध्ये, अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकण्यासाठी काही वस्तू सांगत आहे तर त्या तुम्हाला टाकायच्या आहेत आणि त्याने अंघोळ करायची आहे. आता उठल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला अंघोळीचं पाणी काढायचं आहे. अंघोळीचं पाणी काढल्यानंतर
यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. आता पवित्र गंगेमधून हे तुम्ही गंगाजल घेऊन आलेलं असाल तर ते टाका, किंवा तुम्ही एखाद्या पूजेच्या दुकानातून एक गंगाजलची बॉटल 20-30 रुपयाला मिळून जाते, ती जरी आणली असेल तरी त्यामधलं जरी टाकलं तरीसुद्धा चालेल. गंगाजल हे आपण पवित्र गंगेमध्ये स्नान केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त करून देते, त्यामुळे ते थोडंसं गंगाजल 1 चम्मचभर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. यानंतरची पुढची वस्तू जी आहे ती म्हणजे काळे तीळ. तर भगवान श्री हरी विष्णूंना काळे तीळ हे अतिशय प्रिय आहेत, कारण जसे त्यांना पिवळ्या वस्तू, पिवळे फुलं, पिवळं वस्त्र ह्या गोष्टी जशा प्रिय आहेत, त्याचप्रमाणे काळे तीळ देखील त्यांना अतिशय प्रिय. काळे तीळ भगवान विष्णूंना अर्पण केल्याने आपल्या इच्छित मनोकामना ह्या पूर्ण होतात, आणि म्हणून आपल्याला अगदी चिमूटभर काळे तीळ जे आहेत तर ते अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये अगदी चिमूटभर खडे मीठ देखील टाकायचं आहे. खडे मीठ अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने आपल्यामध्ये जे काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होऊन जाते, आणि खडे मिठाला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं, आणि खडे मिठामुळे आपल्यामध्ये जे काही शत्रू त्रास असेल किंवा काही नजर दोष आपल्याला लागलेला असेल, काही करणीबाधा आपल्याला झालेली असेल, ती सुद्धा नष्ट होऊन जाते. त्यामुळे तुम्हाला अगदी थोडंसं खडे मीठ जे आहे ते अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. आता खडे मीठ जर नसेल तर बारीक मीठ टाकलं तरी चालेल. त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी, आपल्या घरातील दारिद्र्य, गरिबी ही निघून जाण्यासाठी आपल्याला एक तुळशीचं पान हे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. एकादशी तिथीला तुळशीची पानं ही तोडली जात नाही, म्हणून तुम्हाला ही पानं अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत. तर अशा पद्धतीने ह्या सर्व वस्तू टाकून तुम्हाला हे जे स्नान आहे तर ते करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला चिमूटभर हळद देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. आता अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद जर आपण टाकली तर आपला गुरुग्रह जो आहे तर तो मजबूत होतो. या दिवशी गुरुवार देखील आहे, आणि गुरुवार हा भगवान श्री हरी विष्णूंचाच वार आहे, आणि एकादशी तिथी देखील भगवान श्री हरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे. आणि भगवान श्री हरी विष्णूंना पिवळ्या वस्तू म्हणजे हळदीचा टिळक हा अतिशय प्रिय आहे, त्यामुळे हळद ही आपल्याला आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. तर पहा, अंघोळ करत असताना आपल्याला अंघोळीच्या ज्या काही नियम आहेत तर ते देखील पाळायचे आहेत. तर या दिवशी अंगाला साबण लावला जात नाही. आपल्याला या जे पाणी आहे याने असंच आपल्याला अंघोळ करायची आहे, साबण अंगाला लावायचा नाही. त्याचबरोबर अंघोळ करताना आपल्याला डायरेक्ट गुडघ्यावर किंवा डायरेक्ट अंगावरती किंवा डोक्यावरती पाणी टाकायचं नाही. तर आपल्याला सर्वप्रथम 1 मग भरून घ्यायचा आहे, उजव्या खांद्यावरती पाणी टाकायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. नंतर डाव्या खांद्यावरती पाणी टाकायचं आहे, आणि अशाच पद्धतीने स्नान हे करायचं आहे. आणि स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायला विसरायचं नाही. आता हे स्नान करून झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. पिवळे वस्त्र परिधान करणं शक्य असेल तर नक्की पिवळे वस्त्र परिधान करावे. यानंतर भगवान हरी विष्णू जे आहेत त्यांच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. पंचामृताने अभिषेक करायचा आहे किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक हा करायचा आहे. हे स्नान घातल्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंच्या पुढे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यांना पिवळी वस्त्र, पिवळे फुलं, त्याचबरोबर पिवळा नैवेद्य अर्पण करायचा आहे. तुळशीपत्र त्यांना अर्पण करायचे आहेत, आणि दोन्ही हात जोडून आपल्या इच्छित मनोकामना त्यांना सांगायच्या आहेत. ज्यावेळेस तुम्ही तुळशीपत्र भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण करता त्यावेळेस तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या तुम्हाला म्हणायच्या आहेत, सांगायच्या आहेत. असं केल्याने आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या नक्की पूर्ण होतात. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.